विराज, दुसरीकडे आपण पाहतोय की परिवाराबद्दल आपण बोललोय आणि ज्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये आम्ही पत्रकारांनी पाहिले की तुमच्या चुलत्यांनी शरद पवारांना पूजलेलं आहे, त्यांचा फोटोही तुमच्या देवाऱ्यामध्ये पाहिलेला आहे. ही उद्योगनगरी आहे. खरं तर शरद पवारांनी या शहराची जडणघडण केली, त्यानंतर अजितदादांनी तो वसाने वारसा पुढे चालवला. पवार कुटुंबियांना मानणारा हा पिंपरी चिंचवड शहर आहे आणि पवार तर तुमच्या देवाऱ्यामध्ये पण आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीमध्ये एकत्र लढती, जी मागच्या काही निवडणुकीमध्ये लांब गेली होती. तर कसा फायदा होईल, काय कसं पाहता तुम्ही याकडे? मी तुम्हाला करेक्ट करतो, तो देवारातला फोटो हा आमच्या आजोबांनी ठेवलेला आहे. म्हणजे आम्हाला ती परंपराच आहे की आजोबांपासून जे आमच्याकडे आले त्याचा सलोखा घेऊन आम्हाला लोकांपर्यंत जायचं आहे. आणि पवार साहेबांवरती त्यांचा फार जीवापाड प्रेम होता, विश्वास होता आणि ते बरेच कार्यक्रमातनं आणि म्हणजे कुठेही काही निर्णय घ्यायचा असेल तर आमचे आजोबा काकांशी चर्चा करायची की बाबा आपल्याला साहेबांना सोडायचं नाही. तेच जे वाक्य आहे ते आमच्यात ब्रीद वाक्य म्हणतं वागवत राहणार नाही की आम्हाला ती वळणच लागलं की आपल्याला साहेबांसोबतच राहायचं आहे. आणि साहेबांचे काम करायची पद्धत किंवा दादांची काम करायची पद्धत या सगळ्यांचं जे ताळमेळ जुळून येतं तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पालिकेत सत्ता आणू शकतं आणि त्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादीशी जोडलेलो आहे.